नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आता मिरचीची रेसिपी बनवून दाखवत आहे. तर चला, आता मी अशा मिरच्या आणलेल्या आहेत पावशर मंडईमधून, फ्रेश चांगल्या एकदम, आणि स्वच्छ धुवून निवडून अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. आता मिरच्या चिरून त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या व नंतर त्यासाठी जो आपण सारण बनवणार आहेत ना, त्यासाठी भाजलेले शेंगदाणे, थोडंसं खोबरं, लसूण, मसाला, हळद, मीठ, अगदी थोडक्या साहित्यामध्ये मी कुठलीही रेसिपी तुम्हाला अगदी थोडक्या साहित्यामध्ये बनवून दाखवत आहे. जे आपल्याकडे घरी साहित्य असेल त्याच्यामध्येच मी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवत आहे. तर चला, आता आपण हे सर्व वाटण मिक्सरला असं वाटून घेऊया. मिक्सरला असं बारीक वाटल्याच्या नंतर आता आपण ज्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये ते सारण पूर्ण असं भरून घेणार आहोत. सारण पूर्ण भरून घेतल्याच्या नंतर आपण तोपर्यंत गॅसवरती पॅनमध्ये, कढईमध्ये किंवा तुम्ही कुठल्याही भांड्यात मिरची बनवू शकता, तव्यात सुद्धा बनवू शकता. आता मी पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडीशी किंचित जिरे टाकणार आहे. जिरी चांगली तडतडल्याच्या नंतर आता आपण ज्या सारण भरून घेतलेल्या मिरच्या आहेत ना, त्यामध्ये एक एक करून टाकून घ्यायच्या आहेत. सर्व मिरच्या अशाच एकदम तळण्यासाठी ठेवायच्या. तुम्ही पण कशा बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि 5 मिनटासाठी मी असंच झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनटं झाल्याच्या नंतर मग एकदम मिरच्या अशा सॉफ्ट मऊ एकदम झालेल्या आहेत आपल्या. 5 मिनटं बारीक गॅसवरती झाकून ठेवल्याच्या नंतर एकदम लगेच मऊ होतात. तर आपली मिरची तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी?